जय गजानन. आज श्री संत गजानन महाराजांची 148वी जयंती आणि या जयंतीनिमित्त आपण वारजे भागात आहोत. वारजे भागातील श्रीराम सोसायटीच्या मैदानावर श्री संगम परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी गजानन महाराजांची जयंती साजरी करण्यात येते आहे. श्री परिवाराचे सदस्य आहेत आपल्यासोबत. श्री संत गजानन महाराजांचं ही 148वा प्रकट दिन आहे आणि वारजे मावडी भागामध्ये श्री संगम परिवाराच्या वतीने तो पहिल्यांदाच या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. श्री संगम परिवार आणि फाउंडेशनची या ठिकाणी सुरुवात आदरणीय सुरेश पंडित साहेब आणि रामभाऊ कोळपकर यांच्या पुढाकाराने या वारजे मावडी भागामध्ये झाली आणि त्यांचा मित्र परिवार, नातेवाईक आणि गजानन महाराजांची भक्त मंडळी हे मोठ्या प्रमाणामध्ये सभासद त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या भागातील गजानन भक्तांना मनापासून सेवा करता यावी, गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करणे हा एक त्यामधला पहिलं उद्दिष्ट ध्येय आहे. परंतु दुसरं महत्वाचं उद्दिष्ट असं आहे की या वारजेमावडी परिसरामध्ये एक श्री संत गजानन महाराजांचं भव्य दिव्य असं छानपैकी मंदिर व्हावं की ज्या माध्यमातून या भागातील सर्व सेवेकऱ्यांना त्या ठिकाणी मनोभावे सेवा करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी अन्नछत्र उभे करणे, आरोग्याच्या बाबतीमध्ये सुविधा देणे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुविधा देणे, त्याचबरोबर वंचित अपंग घटकांसाठी काहीतरी या ठिकाणी समाजासाठी योगदान देणं, महिला सबलीकरणचा कार्यक्रम राबवणं, अशा पद्धतीचे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा हेतू या ठिकाणी श्री संगम परिवाराने उद्दिष्टाच्या माध्यमातून ठेवलेला आहे. आजचं एक वैशिष्ट्य दिसतं इथं, जे की गजानन विजय ग्रंथाचं पारायण चालू आहे. ते मुखोद्गत असलेले महाराजांचं जे पारायण चालू आहे त्याबद्दल काय माहिती? श्री संगम परिवाराचा नेहमीच हा हेतू असा राहिलेला आहे की संपूर्ण कार्यक्रम हा चांगला, भव्य, दिव्य, देखणा आणि एक काहीतरी वेगळं चांगलं त्याचं एक वैशिष्ट्य असावं. त्याच भावनेने या ठिकाणी पारायणाचा कार्यक्रम घेत असताना असे महाराज या ठिकाणी पंडित साहेबांनी या ठिकाणी सुचवलं. श्री गजानन विजय हा ग्रंथ मुखोद्गत असणारे रवींद्र महाराज कडू हे श्री क्षेत्र आळंदी येथील आहे की ज्यांचा गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत आहे. हे एक वेगळेपण करण्यासाठी या ठिकाणी महाराजांना आपण निमंत्रित केलं. आपण लक्षात घेऊ शकतो संगम परिवाराच्या माध्यमातून ही गजानन महाराजांचा जो प्रगट दिन हा पहिलंच जरी वर्ष असलं तरी एक अद्भुत पद्धतीने हा सोहळा साजरा होत असताना आपल्याला एक साधी कविता देखील तोंडपाठ होत नाही. तर या ठिकाणी गजानन महाराजांचा पूर्ण गजानन विजय ग्रंथ जो आहे त्याचं जे पारायण चालतं तो पूर्ण ग्रंथ मुखोद्गत असलेल्या महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी पारायण केलं जाते आणि त्यामुळे एक वेगळीच चैतन्य या मंडपामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाच्या सोहळ्याच्या ठिकाणी दिसतं. त्याचबरोबर संगम परिवाराच्या माध्यमातून अनेक उपक्रम हे कायमस्वरूपी राबवले जाणार आहेत, जे जनकल्याणासाठी राबवले जाणार असल्याचं संस्थेच्या श्री सदस्यांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे.